काम काम कवर काम करावं लागत आहे. बाबा काय करता इथं? काय नाही खराटा नीटनाटकं करीत होतो बाबा. काय म्हणतो बोल. काय म्हणता आता, मला जरा पैसे पाहिजे होते बरं का. अरे मी कुठं कामाला जातो, तू टकट्टा आहे, जरा करावा काम धंदा, खायचं हट्ट मी बाहेर फिरायला मोका नाही होय. आणि मी मला काम- बाहेर फिरायला लागतं सारखं. मग मी काम करायचं आणि तुला पैसे द्यायचे. मग बाप कसट आहे, जन्म कसट दिलाय. कोवर लग्न केलं तर टोंग्या त्या बायाला नाही जीव लावला, ती गेली निघून. अरे नीट अजून बी सुधर, ती माघारी आली तर प्रपंच होईल तुझा. काय परपंच करून करता हा? मग कोवर आता ती निम्मी जमीन इकून टाकली, आता राहिलेली तेवढी पण इकून टाकतो. त्याचं काय दापाचे अरे ऐक, ते लग्न झाले एखादं पोरसोर झालं तर होईन ना जगायला. काय तुम्हाला. करता मला? कोवर आहे तू. नाही, मला पाहिजेच नाही काय, मला नुसतं पैसा पाहिजे, मला ऐश करायची आता, बाकी काय सुद्धा नाही. अरे काय आईश कर तुला कार, मग काम धंदा बी करावा आणि मग आईश करावा. बापाच्या जो आईश करायला निघाला तू, तुला जरा लाश शरम वाटू दे ना. आता तुम्ही जन्म दिलाय म्हणलं तुम्हाला करावंच लागेल ते. काय म्हणावं आणि काय बोलावं तुला. हं? ती इकून टाकणार आहे मी, आणि आता मला पैसे द्या, मला पोरांसोबत जायचंय. आता तू आहे ना 2-4 एकर इकले बाळ, आता 1-1.5 एकर राहिले तेवढं तेवढं पण इकून टाकणार मी. अरे काय की तू काम धंदा करून कर ना. आईस नुसतं वावारी कायचं वावारी कायचं कोवर. मोठा लोक आहे मी आता झालो, राहिलं ते इकून टाकणार आहे. बरं जाऊ द्या, मला पैसे देते. अरे माझ्याकडे कुठून पैसे यायचे? मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे देताय, कमी घेऊ नाही रे पैसे देताय का घेऊ. अरे नाही द्या म्हणलं. अरे द्या. अरे राव दिला का मला नाही. लागत ते दवाखान्याला लागत ते लेकराच्या दवाखान्याला लागत आहे तुला. दवाखान्याला तुमची तुम्ही बघा, मला नका सांगू. औषध राहण्याच्या पोराचं नको नेऊ. ऐक नाही नाही नाही, तुमची तुम्ही बघा, चाललो मी पोरासोबत जायचंय मला. कवर कवर चालायचं तुझं आता. हे लेकराच्या गोळ्या आणायच्या आणि हे पोरग असलं काय व्हायचं. एकदा त्या पोरीच्या कानावर घालावं लागेल, नाही ते पोरग नाही जगून द्यायचं मला. परमेश्वरा. डॉक्टर साहेब राम राम. माझ्या पोरीला आहे ना एक फोन लावायचा होता, लावता का हो? नंबर माहिती हो ऐक ऐक सांगतात. 97 हां 30 56 19 33. चालेल, लाव. बोला बाबा, उचलला का? हॅलो. हॅलो, कोण? अग बा डॉक्टरच्या फोनवरून मी फोन केला, तुझा बाबा बोलतोय. हा बाबा बोला ना, कसे तुम्ही? आणि शंभूच्या फोनून का नाही केला फोन? अरे ते पोरग काय रे सुतात आहे का रे, आले की धामधूम करते, हिसक पिसक करते, पैसे घेऊन जाते माझ्याकडून, लय तारा दिला बघ, म्हणून तुला फोन केला मी. का करतो पण बाबा तो असं? अरे त्याला प्यायला खायला पैसे कमी पडले की मला येऊन ताराच करते बघ. बाबा तो लय टुकार झाला बघा. हा ना. अग एकदा येऊन जाशील का इकडं? हा हा, बरं कधी हो बाबा? ये तुझ्या सोयीने ये ना बघ. आता त्या मनूच्या गोळ्या आणायच्या होत्या, औषधासाठी पैसे ठेवलेले ती बी घेऊन गेला ना माझ्याकडून त्यो. बरं बरं, हे नाहीत घरी, मी येते संध्याकाळपर्यंत मग. हो 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 हा काळजी घ्या बाबा, काही टेन्शन नका घेऊ, येते मी. चालतंय चालतंय ये. जेवण केलं का? हो जेवलो बा. बरं चालतंय, मग येते, मग मी ठेवू का? हो 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 हो. चला लय उपकार झाले बघ. चला येऊ का डॉक्टर? हां काय करावं या लाईटला, एकदा गेली की कवर येणारच नाही. बाबा काय करता? अरे म्हणलं ते लाईट आल्यावर उलसक बरं न करावं, तर ते बघ गेली कवाची, तर परत माघारी लाईटच आहे नाही. काय म्हणतो बोल. माझ्या गोळ्याचं काय केलं बाबा? अरे तुझ्या गोळ्यासाठी बघ पैसे आणले होते मी, पण ते आपलं कार्ट पेताळ आलं, हिसक पिसक केली त्याला, मस्त नाही नाही म्हणलं तरी त्याने खिशातले सगळे पैसे काढून नेलं बघ. काय मला तर आहे ना नको नको झालं बघ. आता आहे ना असं वाटतं घर सोडून जावं कुठंतरी, पण आता तू यासाठी थांबायचं आलं बघ. पण नको टेन्शन घेऊ, दीदीला बोलावलंय मी, ती आली ना मग तिच्याकडून घेऊ पैसे आणि आणू गोळ्या आपल्याला. तू जेवला का? जेवला ना? जेवढं गोळ्या आजच्या पुरत्या होत्या ना गोळ्या? आजच्या पुरते होत्या, पण आता संपलेत ना. आणू आणू आणू. चल लाईट आली ना मग करतो मोटर चालू. चला सावलेलं. हो बाबा
बाबा ए म्हणू बाबा कुठे गेलेत? बाबा वावरत गेलेत तिकडे. वावरात गेलेत. हां बर तू काय करतो इथं? बसलोय आता, माझी अशी अवस्था बाबा. अवस्था. हां. बर तुला एक बोलायचं होतं मला. बोला की. तुझ्या नावाची जमीन आहे का हां ती माझ्या नावावर करतो. ती जमिनीचं जाऊ दे, तुझ्याकडे पैसे आहेत ना? नाही, माझी नको घेऊ, माझी नको घेऊ. दे पैसे सांगितलं काय तर माझी नको घेऊ. दे म्हणलं. मला एवढंच आहेत गोळ्याला. गोळ्याला असू दे, तू बाबान तू बघून घे. हा बाबान तू बघून घे, मला सांग नको. काय चाललं दादा? मग दाजी बरे आहेत का? बरं आहे, पण माझी अशी अवस्था. मग शंभूने पैसे नेले सगळं, माझ्याकडचं बी नेलं, बाबाकडचं बी नेलं. गोळ्याला पैसे नाही, 2 दिवस झाले गोळ्याच नाहीत. तुमचं पैसे नेलं? हां त्याला काय कळतं का नाही रे तुझ्या अहो भावाला? शंभूना लय आती करतोय बघा, नुसतं टुकारवाणी फिरतोय. त्याचं सगळं ते पैसे दिलेले बाबांनी दिलेलं सगळं विकून टाकलं. डबल त्यांना परेशान करतोय. बाबांनी मला फोन करून सांगितलं लय आती करतोय, काय करावं तेच कळा नाही. काय ती पोर एक ज्ञान गेले आणि त्याला 10 वेळा समजून सांगितलं होतं नको 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 फिरत जाऊ. बघा बरं आता वाटतं का काही बरं त्याला पैसे न्यायला? माझा दादा आहे असा, एक तो तसा, बाप तसा, तरी त्याला कळा नाही. बाबा कुठे गेले तर? बाबांना माहिती आहे का पैसे न्यायला तुमचे त्यांनी काढून? बाबा अजून आलंच नाही तिथपर्यंत माझ्यापर्यंत. फोन लावतो मी, बोलून घेतो. हॅलो मामा कुठे आहेत? रानात काम करतो ना. बर या की इकडे आलोत घरी आम्ही. बरं आले तुम्ही? हा आलोत या की. दिदीला आणले का? हा दोघं आलोत. अरे वा आलो. हा या येतेच मामा येते. काय लय अवघड इकडे पोराचं द्या. चल तोपर्यंत तिकडे घे त्यांना, आपण तोपर्यंत जाऊ दे की येतात बाबा, इथंच बसू, इथंच. तिथंच थांबायचं. हा सावली जाऊ द्या. बरं चालतंय. बाबाच का येतात काय माहिती. ठेव का आले? राम राम. बरे तुम्ही? हा आम्ही बरं आहे. बाबा आले तुम्ही? हा ना आलो ना. आता काय हो क्या शंभूने ना नको तुझे शंभूनी यांचे बी पैसे माझे काढून पण नेले. पैसे नेले बाबा त्यांनी. तुझे 100 नेले हा. पाहुणे रावळे पहिले देतात ते पोरगा असत राजे. तो का असं करतोय बरं बाबा? खाण्यापिण्यासाठी जोडीदारी बी सगळी तसलीच. काय बोला मला तर मला तेच तर काय कळा वाटतं नाही. माहिती आहे बाबा, एक तर त्यांना वाहिले टाकून द्या कुठे आता आपले काय तुझी बायको नाही इथं भाकर कसं तुकडा लागला की बोलतोय आम्हाला त्रास आहे. ती काय मागत आहे काय? जाणार तो पुढं उचलणार, ते पातेलं पाहणार, त्यात काय सापडतंय, भाजी पिजी घेणार, खाणार. पैसे कमी पडले की त्याला धामधूम, पैसे कमी पडले की मला धामधूम. असला प्रकार चाललाय बघा सगळा. मला तर असं वाटतं एकदा आहे ना त्याला वाटून दिलेलं वावर बी ना, त्याच्यातलं 2-3 एकर वावर इकले, आता 1-1.5 एकर राहिले. ते पण दिलं विकून. मला पण मागितलं बाबा त्यांनी. काय शाला पण म्हणतो. मला पण मागितलं. याच्या वाट्याचं वावर आहे ना, तुझ्या नावावरचं मला दे वावर. आता ह्याच्या मागे आता मिटले गडे. बाबा मला तर काय वाटतंय माहिती का, हे इथंच राहू दे. शंभूला त्यापला तो पडू द्या. तो काय आमच्याकडे येत नाही, तो घाबरतो जरा आपल्याला. आपण हे दोघांना घेऊन जाऊ आपल्या इकडे. जाऊ दे, हा चालतंय. हाय का नाही? हा बाबा मी सुकान सांभाळते तरी- तुम्हाला दोघांना. सुकान तरी खात्यान ती. काय इथं मोकारच त्यांना त्यांच्या जीवाची वाढतान करण्यात उपयोग नाही ना. बरं काय म्हणता तुम्ही, विचार करा सांगा एकदा मला. त्याला बोलून बघा. कुणाला? नाही ऐकलं तर मग आपण तुम्ही म्हणता ना तसं करू. बरं मी शंभूला एकदा हा, बोलतो. एकदा शंभूला बोलून बघा तुम्ही. तुम्ही एकदा तुमच्या भाषेत त्याला समजून सांगा, दम द्या, काहीतरी करा. आणि नाहीच बरं आहे ना? ऐकलं तर मग शेवटचं मी पर्याय. काय करतो, मी ना एकदा शंभूला बोलतो, काय म्हणतोय ती बघतो. आणि जर नाहीच म्हणला तर तुम्हा दोघाला पण मी तिकडे घेऊन जातो. काय करता ह्याच्यापाशी मोकार त्या पेथाडापाशी हाणायचा मारायचा मोकार हान मार आता मला काम होत नाही, पण आता करतोय कसं काय नाही लेकरासाठी. जाऊ दे. त्याची मंडळी पण आणायची, वहिनी पण आणायची असं आता त्याची. असं ते हा त्याच्या बायकोचं काय झालं? वहिनी पण यायला तयार आहे, पण ह्यो नी दारू बंद केली तर येईन म्हणते. बरं मग तो असं विकायचं आणि ते म्हणतो, आपण बी कसं आणायचं बरं बाबा? थांबा बघू बरं तरी आपण त्याला एकदा लेकरं नाहीये काय नाहीये म्हणून, तरी नाही तर लय ताण झाला असतं बाबा. तू जाऊ दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझ्यासोबत चला. नाही तो तुम्ही त्याला बोलून बघा शंभूला. त्यांना चहा पाणी करतो मी, बसतो सावली आजचं नियोजन झालं. जाऊ दे चला, भावानं आपण पैसे येईन तो कधी घेतले. पण. नंतर येऊ आपण. आता उद्याचं नियोजन करावं लागेल. हो, आला काय बाबा तू? काय रे तू तो काय करते इकडं? काय आहे, शंभू? काय शंभू अरे ही काय बराबर नाही लागा तुला? काय लाज बीज वाटते का नाही रे? काय झालं? काय झालं? एवढी सोन्यासारखी बायको ही असल्या कारस्थानामुळे सोडून गेली ना तुला. भाऊ आहे घरात, काय? बाप आहे का चांगला करतोय सोन्यासारखा. हा दारू पिऊन बोंबलत हिंडतोय असा.
होतं ना तेवढं इकून टाकलं ना, आता ती राहिलंय काय 1.5 एकर ते पण घेतोय त्या दाजीच्या नावावरलं. घेणार मी घेणार? अरे तुला काय काय अक्कल आहे घेणार? का? हा? अक्कल आहे का म्हणजे तुम्ही तसलं का बोलताय मला ए नीट बोला, नवरा आहे माझा. नवरा मग दाजीला कळत नाही का नीट काय बोलायचं कळत नाही म्हणजे? तुला कळत नाही का तू असा वागतोय म्हणून? वागणार मी काय वागणार? माझी का जिंदगी वागणार? आहे. मी हा? कसं बी आणि वागेन? का त्या म्हाताऱ्या बापाला परेशान करतोय, का त्या भावाला परेशान करतोय? अरे तू खिरी रे, तुला कळत नाही का थोडस? माझा बाप आहे काय माझा बाप आहे? मग माझा नाही का कोणी? मी कोणाची आहे? मी काय हक्क नाही का माझा? नीट राहतो आता. तू सांगते का काय अवस्था केली शंभू? लाज वाटते मला तुला भाऊ मानाची. हल्ला बर हे करा काय करते तू पण काय करते म्हणजे? मी येऊ नको इकडं? मी म्हणणं काय तुझं? माझं म्हणणं शंभू जरा सुधर, अजून पण वेळ गेलेली नाही. वेळ हाताबाहेर गेली तर तू कुणाचं राहायचं ना, आद्यात ना माद्यात. बर ती राहिलेली जमीन आहे का नाही, जमीन सगळी माझ्या नावावर करा. मी बाबाला आणि त्या भाऊला सांभाळतो. अरे काय बोलतो? जमीन तुझ्या नाव केलं तू सांभाळणार वय? सांभाळ तुम्ही. अरे हाय ती तुला टिकावून नाही आले न, आता ती नाव केलं तू सांभाळणार आहे का? एवढा शान आहे का तू? एवढा धोरणातला आहे का? अरे मला लागला सांगायला तू. इतक्या खालच्या थरावर आलाय तू, माझ्या बापाच्या तर किडण्या विकशील रे तू. असं हा? झालास तू. ती जमीन विकली ती विकली, ह्यांच्या किडण्या ऐकची तू. एवढा तर शान आहे तू. तुझ्या बायकोचा विश्वास नाही ना, आम्ही काय ठेवर? तू लागला सांगाय मला. तुम्ही देताय कसं ए. काय बापाला बाहेर काढू? काय त्या बापाला आणि भावाला बाहेर काढू? बापाला आणि भावाला बाहेर काढचा विषय करू नको तू. मी खंबीर आहे अजून, कळलं का? मी खंबीर? सांभाळीन मी. खंबीर हा बघू की. ए काय बघू की? गुरकू नको मायावर, समजलं का? लायकीत राह तू. काय तू? ए नाही नाही, आपण याला घरच्या बाहेर काढून देऊ. माझ्या बापाला घरच्या मला- बाहेर मला घराच्या बाहेर? हा, माझ्या बापाला घरच्या बाहेर काढायला बघतोय तू. मग तू कशाला होतो तरी घरामध्ये? तुझं काय हाय काय तुझं राहायला? असली तुझी अवस्था झाली, तुझ्याकडे काय आहे? आज ना बायको आहे ना लेकर आहे, सगळं विकून देतोय तू. मग कशाला राहतो तू? आपण याला घरच्या बाहेर काढून देऊ. तू घरीच आता आहे आहे ना, फक्त आता. तू फक्त घे तुझ्याकडे हा. बघतो. ये बघ, तुम्ही तुझा घरी. बाप माझ्या बापाला काढतोय घरच्या बाहेर. थांब. आलूच घरी. भाऊ मानाची लाज वाटते रे मला तुला. चल घरी. चला तर रानात जाऊन यावं. येथून रानात जाऊन आता तू जेवला का? जेवण करतो ना आता. हा जीव आणि उन्हात नको फिरू, सावलीला आराम कर आपला. चालेल. हा ना, आता मला वाटलं होतं पाहुणे आलेत म्हणलं हे पोरग काहीतरी ऐकेल, पण कायच पाहुण्या संग पेंडला असेल, भांडला असेल, काय करायचं. बाबा दाजींची आलेली आहेत. हा हे काय हे दाजी आलेली, दाजी वाढवून. काय झालं, बोलले ते संग? त्यासोबत बोललोय. आता तुम्ही काही इथं राहायचं नाही, तुम्ही दोघांनी बी आमच्या सोबत यायचं. त्याचं जरा जास्त झालंय किंवा कसा वटणीव येतोय ना, कसा कसनी वाटणं. काही बोलतोय बाबा, म्हणतो मी त्यांना काढून देईन घराच्या बाहेर. अरे बापरे, हा, बावळट झालाय तो. जाऊ द्या. चिडलंय म्हणलं होते, आता ते आम्हाला धामधूमच करणार. चिडलाय मग त्याला उताना पाताना करतो ना, तो काय करतोय बघतो ना मी थांबतो ना इथं. नाही एक काम कर, थांबायची गरजच नाही. तू एक काम कर, घराला कुलूप लाव आणि चल बरं आपल्या सोबत की त्यांना गाडी हा बोलून हा, दोघं चल चल. बी. लाव घराला कुलूप. हे बघा आले परत. घराला काय कुलूप करते? कुलूप लावते घराला. काय अरे करते? सुधर यार सुधर. लाव. लाव कुलूप. त्यांना सुद्धा आडवं तुडं बोलतो तो पाहुण्यांना. हा त्याच्याकडे बघतो ना कसा सुधारित नाही. ए आणि तू नीट राहायचं आणि शिस्तीत राहायचं. बाबांना हिसक करतो तो. ती हिसक पिसक जाळ झाला आता. सगळं जाईन आता त्याचं. सगळं लायकीत कसा येईन तो. दुरीत आणायचा. घराला कुलूप लाव. हा हा अहो लावते. ते तोडीन, कोण तोडीन? कुलूप हा. कुलूप तोडण्यात त्याला मोडीन ना मी. त्यांनी फक्त कुलूप तोडाव घराचं. ए तुला एकच शंभू सांगतो, शेवट सांगतो, 1 महिन्याची संधी आहे तुला. 1 महिन्यात जर तू सुधारला तर तुला परत व्यवस्थित संसार लावायची जबाबदारी आमची. वहिनीला पण आणलं पाहिजे त्याच्या. ते आणू ना, पण सगळं त्याने आणतो दारू मी. सोडल्या. सगळं आणतो. तुझी बायको आणतो, तुझी पोरं आणतो, सगळं आणतो. पण 1 महिन्याच्या आत तू सुधारला तरच. आणि बाबा, आता तोपर्यंत तुम्ही दोघं आमच्याकडे चला. नाही नाही ते स्टेट पैसे वगैरे तुला काहीच भेटणार नाहीये. सगळं मी घेऊन जाते आता. नाही नाही मी बाबाला समजतो. बाबा चुकलं माझं. बाबांना काय ऐकू याचं? असंच करतोय हो. नाही खरंच चुकलं का ताई हे रे. बघ हे बघ आतापर्यंत लय बऱ्या झालं. कसं हो तुझा भरोसा ठेवा. नाही बाबा खरंच माफ करा. त्या 10 रुपये मी सगळं बरबाद केलं. हे बघ खरंच नाही दारू प्याला ना, तुझी बायको आणतोस परत रांकील लागेल सगळे. नाही बाबा हितनं पुढं ना मी दारूला हात सुद्धा लावणार नाही. नक्की नक्की बाबा बाबा. तुमची शपथ बाबा. मला काय ह्याचा विश्वास नाही. नाही दाजी खरं दाजी. खरंच बाबा. असतं. आज शपथ घेतो आणि उद्या मोडीत येतं. शंभू नक्की सोडशील ना दारू? नाही दादा खरंच रे मला नक्की. चुकलं. तुला लय बोललो. खरंच माफ कर मला. खरंच दारू माफ जर कर. सोडली तर वहिनीला आणता येईल मग आपल्याला. नाही मी दारू सोड. त्या लेकराला तुझ्याविषयी असताय बघ. माझं काय करायचं रे चुकलं. मग?
नाही खरं बघा बाबा तुम्हाला काय वाटतं एक संधी देऊन एक बघता संधी का? द्या फक्त एक संधी. बाबा महिनाभर तुम्ही एक काम करा दोघं पण आता थांबा म्हणतोय ना त्यो हा मी सांभाळतो एवढी संधी मी तुला. सांभाळतो हा म्हणतोय ना त्यो ठीक आहे पण काय अडचण आली ना आम्हाला लगेच फोन करा दुसऱ्या मिनिट आली तर येतो आणि तू 2 महिन्याला यायची ना आता 15 15 दिवसाला येईन. हा येते तू बघत जा सगळं एकदम व्यवस्थित चाललं आता. एक संधी देते फक्त हा देतो देवानं गारानं ऐकलं बाकी काय लागत तर सांग म्हातारपणी लेकरांचं नीटनाटकं रांकेला लागलं बी झालं. नाही इथनं पुढं मी नाही असं करणार. मी माझ्या सोन्यासारख्या बापाला जीव लावणार. बरं झालं माफ करा बाबा मला. काय आहे का काय राहिलंय शंभू सांग बरं करणं ताठं लेकरू बघणं कसं काय मग? असेल. कर 10 रुपये मी सगळं जमीन विकून टाकली. जमीन बिमीन परत घेता येईन तू सुधर फक्त नाही संसाराला लाग अरे आल्यापासून तुझीच हांज्या चालली त्यांना चहा नाही विचारला पाणी नाही विचारला आल्यापासून हा मी करतो आता चहा. चला कर दीदी हा, दीदी करेल चहा मी करते चहा या तू घरात पण ये.